म्हणजे आमच्या वेळेस ते एक गाणं होतं असं काहीतरी, घड्याळात वाजले 3, ताईची हरवली पिन आणि शोधण्यात वेळ गेला ग बाई मी नाही अभ्यास केला. हॅलो. आजकाल खूप वेळा विचारलं जातं, की सर अभ्यास कसा करू? ॲक्चुअली ह्याच्यामध्ये 2 क्वेश्चन्स आहेत. एक हिडन क्वेश्चन आहे, की मुलांना असं नाहीये, की अभ्यास कसा करू? असं झालेलं आहे, की कॉन्सन्ट्रेट कसं करू? तर ह्याच्यात एक खरं तर खूप सोपं उत्तर आहे, की आपण 3 प्रकारे शिकत असतो जनरली. एक आहे ऑडिओ आणि ट्राय करायचं. दुसरं आहे रीडिंग आणि मग ट्राय करायचं. आणि तिसरं आहे रायटिंग आणि ट्राय करायचं. तर आता ऑडिओमधले कुठले एक्झाम्पल जर आपण देऊ शकतो, जर तुम्ही बघितलं तर जनगण मन. ते असं आपण कधी वाचून पाठ केलं असं होत नाही. आपण ऐकत गेलो, सगळ्यांसोबत म्हणत गेलो, ट्राय केलं आणि आपल्याला जनगण मन आलं. सेम विथ गणपतीची आरती इज अ बेस्ट एक्झाम्पल. गणपतीची काय सगळ्याच देवांची आरती जेव्हा पाठ होते तेव्हा. असं आपण पुस्तकातून वाचलं सगळं आणि पाठ झालं असं युजुअली होत नाही. आपण म्हणत गेलो आणि मग ते ऑडिओ ऐकून आपल्याला ते आलं. तर ती खरं तर बेस्ट काय म्हणू शकतो आपण टेक्निक आहे शिकायची लवकर. पण आजकालच्या जमान्यामध्ये ऑब्व्हियसली ज्या वयाची मुलं आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये येतात, फर्स्ट बीटमध्ये येतात, तिथं जर कोणी अभ्यासाचं वाचनाचं एवढं मोठ्याने करत असेल, तर त्याच्यावर बॅचमेट असतील किंवा दुसऱ्याला डिस्टर्ब पण होईल. त्यामुळे ते पॉसिबल नाही आहे. मग दुसरं आता होतं रीड करत राहायचं आणि मग ट्राय करायचं किंवा ऑब्झर्व करायचं कुठेतरी आणि ट्राय करायचं. आता त्याच्यात पण प्रॉब्लेम असा होऊन बसतो, की तुम्ही रीड करताय मोस्टली ते कुठं रीड करताय, तर तुम्ही मोबाईलवर रीड करताय. तिथे एक WhatsAppचा मेसेज आला, की लगेच तुमचं डिस्ट्रॅक्शन सुरू झालं. तिथं एखादं काहीतरी Instagramवर कोणीतरी काहीतरी टाकलं, मग ते रील बघत गेले आणि वेळ गेला. म्हणजे आमच्या वेळेस ते एक गाणं होतं असं काहीतरी, घड्याळात वाजले 3, ताईची हरवली पिन आणि शोधण्यात वेळ गेला ग बाई मी नाही अभ्यास केला. म्हणजे डिस्ट्रॅक्शन सारखं. तर आता ते पिन हरवायचं काय, तेव्हा खोटी कारणं द्यावं लागायची. आता खरंच एवढे डिस्ट्रॅक्शन की अभ्यास होत नाही. सो त्यामुळे तो सेकंड ऑप्शन खूप वाईट आहे असं म्हणू शकतो. कारण क्वांटिफाय पण करता येत नाही आपण कुठपर्यंत वाचलं होतं. एक ते रील बघण्यामध्ये वेळ गेल्यानंतर कळतच नाही की आपण कुठपर्यंत वाचलं होतं. सो द लास्ट ऑप्शन जे मी मगाशी म्हणालो, की राईट इट डाऊन अँड देन ट्राय इट. हा बेस्ट ऑप्शन असा म्हणू शकतो आपण या एजला, ज्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन होतं. कारण लिहिताना तुम्ही दुसरं काही करू शकत नाही. तुम्हाला एकदा लिहिणं म्हणजे 2 वेळा वाचणं असं आमची आई म्हणायची. ती पण टीचर होती. तर त्यामुळं ती खूप बेस्ट पद्धत आहे. त्याच्यामध्ये क्वांटिफाय करता येतं. तुम्ही 4 ओळी लिहिल्या तर 4च ओळी दिसणार आहेत तिथं, 40 दिसणार नाही आहेत. तुम्ही असं मनाला म्हणू शकत नाही, की अरे मी कधीपासून लिहितोय. ते लिहिलेलं दिसायला पाहिजे तिकडं. त्यामुळे ते क्वांटिफाय होऊ शकतं. क्वांटिफाय केल्यामुळं असं लक्षात येतं, की बाबा आपण कुठपर्यंत पोहोचलो आहे आणि कुठपर्यंत जायचं आहे. ते नीट होऊ शकतं सगळ्या गोष्टी. तर मला असं वाटतं, की या 3 ऑप्शनपैकी हा जो शेवटचा ऑप्शन आहे, की राईट इट. स्वतःचे नोट्स काढा, ते स्वतः लिहा. डिस्ट्रॅक्शन्स कमी होतील. मी जसं म्हणतोय, की वही आहे. वहीमध्ये काही नोटिफिकेशन्स येत नाहीत. तर ते लिहित चला. ते नोट्स तशा काढत चला आणि मग माझ्या मते त्या गोष्टी ट्राय करा. तर अभ्यास चांगला होईल, कॉन्सन्ट्रेशन चांगलं होईल अँड यू विल गेट अ सक्सेस. थँक यू.